दुर्गा माता कशा प्रकट झाल्या हे तुम्हाला माहितीये का? त्यांची कथा इतकी शक्तिशाली आहे की ती आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवी. जेव्हा असुर महिषासुराला ब्रह्मदेवांकडून असा वरदान मिळाला की कोणताही देव, दानव किंवा मनुष्य त्याला पराभूत करू शकत नाही, तेव्हा त्याने तिन्ही लोकांमध्ये धुमाकूळ घातला. तेव्हा सृष्टीचे 3 महान संचालक ब्रह्मा, विष्णू आणि महेश एकत्र आले आणि त्यांनी आपापल्या सर्व शक्ती, सर्व दैवी ऊर्जा एकत्र केल्या. महादेवांनी आपल्या त्रिशूळाचं तेज दिलं, विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचं सामर्थ्य दिलं, प्रत्येक देवाने आपली सर्वोत्तम शक्ती अर्पण केली आणि त्या सर्व शक्तींमधून प्रकट झाली आदिशक्ती माता दुर्गा. तुम्ही ऐकलं असेल, शुंभ निशुंभ विदारे महिषासुर घाती. दुर्गा माता इतक्या शक्तिशाली आहेत की त्यांनी फक्त हुंकार मारून महिषासुराचा अंत केला. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आव्हानं खूप मोठी वाटू लागतात तेव्हा आपली विखुरलेली शक्ती एकत्र करावी लागते. आपली शारीरिक ताकद, मानसिक ताकद आणि भावनिक ताकद, जेव्हा या सगळ्या शक्ती एकत्र येतात तेव्हाच आपल्या आतली दुर्गा जागृत होते. अजून अशाच माहितीसाठी कथाक्षाला नक्की सबस्क्राईब करा.